नमस्कार, मी उज्ज्वला. शौरस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. मुलांच्या स्कूल्स चालू झालेल्या आहेत, त्यामुळे टिफिनसाठी आपण रेसिपी सर्च करत आहोत. म्हणून मी तुम्हाला त्यांना सगळ्यांना आवडणारी अशी, लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी कुरकुरे फ्राईड मोमोजची रेसिपी दाखवत आहे. मोमोजची चटणी बनवण्यासाठी मी इथं 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. ते उकळल्यावर हे बघा, 2 मोठे टोमॅटो, हे 5-6 लसणाच्या कुड्या, थोडंसं आलं आणि हे 5-6 लाल मिरच्या चांगल्या पाण्यात उकळून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथं मी मोमोजचं पीठ मळण्यासाठी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि चांगलं मऊ असं पीठ मळायचं आहे. असं मऊ पीठ मळायचं आहे. आता हे 10 मिनटं झाकून ठेवूया. बघा, हे आता चांगलं उकळलेलं आहे. त्याच्यात हे ना कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालूया आणि थंड करायला काढून ठेवूया. इथं मी 1 पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यात थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. इथं मी अर्धा कोबी किसून घेतलेला आहे, 1 गाजर किसून घेतलेला आहे, 1 शिमला मिर्च कापून घेतलेली आहे. आता हे त्याच्यात घालून परतून घेऊया. चांगले भाज्या ह्या परतून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यात पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर घालायचे आहे आणि 1-1 चमचा हे तिन्ही सॉस घेतलेले आहे, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस हे घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण ह्या सॉसमध्ये पण मीठ असतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची स्लरी केलेली आहे. ह्याच्याने चांगलं मोमोज ज्युसी होतात. हे आता घालून परतून घेऊया आणि थंड करायला काढून ठेवूया. बघा, इथं मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात हे सगळं घेतलेलं आहे, टोमॅटोचे साल काढून. आता हे बारीक वाटून घेऊया. इथं मोमोजची चटणी बारीक करून झालेली आहे. ह्याच्यात आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ही मोमोजची चटणी रेडी झालेली आहे. इथं मी एकदम पातळ अशी बघा, अशी एवढी हे लाटून घेतलेली आहे. आता ह्याच्यावर छाप उठवायचे आहेत. हे बघा, हे मी छोटा तांब्या घेतलेला आहे. हे बघा, असं हे बघा, असे छोटे छोटे आकार दिलेले आहेत. पातळ पातळ छोटे छोटे केलेले आहेत. आता ह्याच्यावर ते सारण भरूया, 1-1 छोटा चमचा. हे बघा, हे 1-1 चमचा ह्याच्यात घातलेलं आहे. आता हे बघा, अशी हे बघा असं दाबत जायचं, असं घडी करायचं आणि असं दाबत जायचं. हे बघा, असं हे असं असं करत जायचं आणि ही साईड आहे ना, ही इकडं अशी चिटकवायची. हे बघा, असं दाखवते. हे बघा, इकडून धरायचं आहे, हे असं करायचं आणि थोडंसं दाबायचं. हे असं करायचं, परत थोडंसं दाबायचं. हे असं दाबत दाबत हे बघा, असं पूर्ण यापर्यंत, अर्ध्यापर्यंत आणायचं आहे आणि ही मागची साईड प्लेन ठेवायची आहे आणि ह्याला फक्त अशी चिटकवायची आहे आणि हे बघा, हे असं करायचं आहे. हे बघा, असं इथं समप्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यावर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घालायची आहे आणि याची स्लरी तयार करायची आहे. अशी स्लरी तयार करायची आहे आणि इथं मी कॉर्नफ्लेक्स बारीक करून घेतलेले आहे मिक्सरला. आता हा बघा, हा एक मोमोज ह्याच्यात घालायचा आहे, डिप करायचा आहे पूर्ण असा आणि हे बघा, ह्याच्यात गोळवून घ्यायचा आहे चांगला. हे बघा, असा
आणि प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. अजून एक दाखवते. हे बघा, असं ह्या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आहे. छान कोटिंग आलं पाहिजे. आणि हे बघा, ह्याच्यात घालायचं आहे. हे बघा, हे आता 10 मिनटं रेस्टला ठेवूया. मोमोज तळायला मी तेल ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात हे कोटिंग केलेले मोमोज हळूहळू सोडायचे आहेत आणि खरपूस तळून घ्यायचे आहे. असे छान खरपूस होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत आणि असं जाळीवर काढायचे आहे. हे बघा, हे कुरकुरे फ्राईड मोमोज. ही आहे मोमोजची चटणी. हे आहे मेयोनीज. हे बघा किती कुरकुरीत झालेले आहेत. कशी वाटली माझी कुरकुरे फ्राईड मोमोजची रेसिपी? आवडली तर मला श्योरस क्लाउड किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.